शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। नमस्कार, मी साक्षी न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत। पाहूया अहिल्यानगर शहरातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबरबातमध्ये। शहरातील प्रभाग क्रमांक 14 हा स्वच्छ आणि सुंदर उन्नत पायाभूत सुविधांनी सजलेला प्रभाग म्हणून ओळखला जातो। सिमेंटचे गुळगुळीत रस्ते, परिसरात वाढलेली हिरवळ, सुधारित ड्रेनेज व्यवस्था, अम्युजमेंट पार्क, महिलांसाठी योगा हॉल, ज्येष्ठांसाठी भवन, अभ्यासिका, स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, म्युझियम, फाउंटन आणि पूर्णत्वास आलेल्या मल्टी स्पेशालिस्ट हॉस्पिटल अशा सर्व सुविधा या भागांचे आकर्षण वाढवतात। मूलभूत सुविधांची सुमारे 90% कामे पूर्ण झाल्याचा दावा असला तरी मोमीनपूर, विनायक नगरसह काही भागांमध्ये पुरेशा दाबाने पाणी पुरवठा न होणे आणि काही कॉलनींमध्ये अंतर्गत रस्त्याची अपूर्ण कामे या तक्रारी कायम आहेत। जिल्हाधिकारी कार्यालय येथून घरी जात असलेल्या एका व्यक्तीला शिवीगाळ केल्याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय। विष्णू कचरू दादर यांनी तक्रार दिली आहे। अकबर मैनुद्दीन सय्यद, सलीम मैनुद्दीन सय्यद अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत। दादर हे शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयात कामानिमित्त आले होते। त्यांचे काम संपून सायंकाळी 7 वाजेदरम्यान घरी जाण्यासाठी निघाले होते। त्यावेळी त्यांना जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात दोघांनी शिवीगाळ केल्याचं तक्रारीत म्हटलंय। सहाय्यक पोलीस निरीक्षक मंगेश गोटला पुढील तपास करत आहेत। महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी प्रसिद्ध झालेल्या प्रारूप मतदार यादीत मोठ्या प्रमाणात त्रुटी आढळून आल्याने मतदारांसह इच्छुक उमेदवारांनी मोठ्या प्रमाणात हरकती दाखल केल्यात। गेल्या 10 दिवसांत तब्बल 5846 हरकती दाखल झाल्यात। यातील अधिक हरकती या अन्य भागात नाव गेल्याच्या आहेत। प्रभागनिहाय प्रारूप मतदार यादीत प्रसिद्ध झाल्यानंतर स्तरापैकी अनेक प्रभागातील मतदारांची नावे अन्य भागात गेल्याचं निदर्शनास आलं। हक्काच्या मतदारांचं नाव अन्य प्रभागात आल्याने इच्छुकांसह संबंधित मतदारांचीही मोठी अडचण झाली आहे। अहिल्यानगरमध्ये आज सर्वांचे लक्ष एका ठिकाणी खेळलंय, कारण आमदार संग्राम जगताप स्वतः अरुणोदय स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सच्या कामाची अचानक पाहणी करण्यासाठी साईटवर पोहोचले। सारसनगर रामदेवराव मंदिराजवळ उभा राहणारा हा अत्याधुनिक स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स आता अंतिम टप्प्यात आलाय। वाड्या पार्कच्या धर्तीवर तयार होणाऱ्या या प्रकल्पाची गेले अनेक वर्ष खेळाडूंना प्रतीक्षा होती। पाहणी दरम्यान आमदार संग्राम जगताप यांनी विविध बांधकाम टप्प्यांची माहिती घेतली, कामाच्या गतीची पाहणी केली आणि गुणवत्तेबाबत समाधान व्यक्त केलं। शहराची खबर बातमी येथे सांगतोय तुम्ही पाहता न्यूज 24 सह्याद्री। या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर।